गुरुवारी हा एक उपाय करा आणि बघा कसा पैसा वाढतो. गुरुवारचा प्रभावी उपाय. नमस्कार, आपल्या सखीसोबती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या घरात पैसा टिकत नाही का? कितीही कमावलं तरी हातात राहत नाही का? किंवा सतत आर्थिक अडचणी येत आहेत का? तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी करायचा एक प्रभावी उपाय, ज्यामुळे घरात धन, सुख आणि समृद्धी वाढते. हा उपाय खूप सोपा आहे, पण श्रद्धेने केला तर खूप मोठा फरक पडतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व वारांमध्ये गुरुवार हा दिवस खूप पवित्र मानला जातो. दत्तगुरूंचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. श्री स्वामी समर्थांचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. त्याचप्रमाणे साईबाबांचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. त्यामुळे गुरुवार या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण जी काही सेवा कराल तर त्याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असते. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्याचप्रमाणे हा दिवस भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा असतो. गुरुग्रह मजबूत असेल तर घरात पैसा टिकतो, सुख शांती राहते आणि नशीब साथ देते. पण जर गुरु कमजोर असेल तर कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. म्हणून गुरुवारी काही छोटे उपाय केल्याने आपलं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होते. तर आपण पाहूया हे प्रभावी उपाय कोणते आहेत आणि ते कसे करायचे. पहिला उपाय आहे हळदीचा उपाय. गुरुवारी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा, देवघरात एक लहान वाटीत हळद ठेवा. भगवान विष्णूंना किंवा आपल्या देवांना ही हळद अर्पण करा. मग ही हळद आपल्या कपाळावरती लावायची आहे. यामुळे काय होतं, गुरुग्रह मजबूत होतो आणि घरात धनाची ऊर्जा वाढते. दुसरा उपाय आहे केळीच्या झाडाची पूजा. गुरुवारी शक्य असेल तर केळीच्या झाडाची पूजा करा. झाडाला पाणी घाला आणि हळदी कुंकू लावा आणि मनापासून प्रार्थना करा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. उपाय तिसरा, पिवळ्या वस्तूचे दान करा. गुरुवारी एखाद्या गरजूंना पिवळे कपडे, हळद किंवा केळीचे दान करा. दान केल्याने पुण्य वाढतं आणि पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे हे उपाय नक्की करा. हे उपाय करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. विशेष करून हा उपाय करताना महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. गुरुवारी केस धुणं टाळावं. त्याचप्रमाणे घरामध्ये भांडण करू नका, वाईट बोलू नका आणि पिवळे कपडे घाला. गोड बोलण्याचा प्रयत्न करा, देवाचं नाव घ्या. या छोट्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो. गुरुवारच्या दिवशी मंत्रजपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला 11 वेळा ओम गुरुवे नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणताना डोळे बंद करा आणि मनात आपल्या अडचणी सांगा. हळूहळू काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक नक्की जाणवेल. हा उपाय खूप सोपा आहे, पण श्रद्धा आणि विश्वासाने केल्याने नक्कीच परिणाम दिसतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आजपासूनच हा उपाय नक्की सुरू करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सखीसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.